अविनाशने रागात डोळे गच्च मिटले आणि हातांच्या मुठी घट्ट आवळल्या. कधीच येतो का नाही स्वतःच्या हाताने मारतो असं त्याला झालेलं, पण जुईला शांत डोक्याने विचार करेल म्हणून सांगितलं होतं. त्यामुळेच तो गप्प झाला होता. वेअर इज मिसेस भोसले? अविनाशने विचारलं. सर त्या दिवशी गेल्या, त्यानंतर माघारी आल्या नाहीत. मगाचा नोकर भीत भीत म्हणाला आणि अविनाश शॉक झाला. त्याने पटकन एक नंबर डायल केला, पण फोन स्विच ऑफ येत होता. त्याने लगेच दुसरा नंबर डायल केला. हॅलो, दिस इज अविनाश देसाई. मन देसाई ब्रदर, कॅन आय टॉक टू हिम? त्याने विचारलं. सॉरी सर, पण मन कालच त्याची मॉम घेऊन गेली. तो जात नव्हता तर ते जबरदस्ती त्याला घेऊन गेला. समोरून आवाज आला आणि आता अविनाश पूर्ण स्तब्ध झाला. म्हणजे नक्की हे सगळं तिनेच केलं म्हणून तर ती पळून गेली. तिनेच त्या दोघांना माझ्या जॅडला मारायला सांगितलं. पण का? जुईनी काय केलं होतं? अविनाशने रागात फोन फेकून दिला आणि उभा राहिला. आय वॉन्ट मिसेस सुनंदा देसाई. त्यांनी बॉडीगार्डकडे कटाक्ष टाकला. त्यांनी नजरेनेच होकार दिला. आता त्याला काहीही करून त्या दोघांना आणि सुनंदाला शिक्षा करायची होती. शिवाय जुईसोबत त्यांनी असं का केलं ते पण जाणून घ्यायचं होतं. त्यांनी त्याची गाडी पुन्हा हॉस्पिटलकडे वळवली. हॉस्पिटलमध्ये येताच समोरचं दृश्य बघून त्याची पावले थबकली, कारण समोर त्याचे डॅडी कल्याणीच्या समोर बसले होते आणि त्याच्या हातात एका हातात एक छोटी प्लेट होती, ज्यातून कल्याणी चमच्याने नूडल्स खात होती. 15 वर्ष, तब्बल 15 वर्षांनी तो हे दृश्य बघत होता. आपल्याच आईबाबांना तो एकत्र बघत होता. त्याचे डोळे पुन्हा एकदा पाणावले. हे हॅलो माय स्ट्रॉबेरी, अविनाशने तिच्या शेजारी बसत हलकंच विचारलं. डोक्यावर हात ठेवला. हाय अविनाश, अभि मॉम कुठे आहेत? जुई, अभि आणि राहुल आणि रिया सोबत कॅन्टीनमध्ये गेला आहे. मॉम बाहेर खाते आहे, अविनाश म्हणाला आणि जुई गालात हसली. व्हॉट हॅपन? व्हाय आर यू स्माइली? त्याने तिच्या ओठांना चिमटीत पकडत विचारलं. तशी ती थोडं शारली. तुम्ही त्यांना मॉम बोलला की त्याचा हात बाजूला करत म्हणाली. अच्छा, मी तिलाच मॉम बोललो असं का वाटलं तुला? अविनाशने विचारलं. दुसरं कोणाला बोलणार? तुमच्या आत्तापर्यंतच्या मॉम तर सगळं घेऊन पळून गेल्या ना? जुई हसत म्हणाली आणि अविनाश शॉक झाला. तुला माहिती आहे ती पळून गेली? अविनाशने विचारलं. हो, आत्ताच अंकल बोलले. त्या घरातील सगळं सोनं घेऊन पळून गेल्या. यू मीन डॅड बोलले? त्यांनी विचारलं. तिने डोळ्यांची उघड झाप करून होकार दिला. अविनाश थोडे विचारात पडला. अविनाश, तिने त्याला हाक मारली. त्याने हुंकार दिला. मला इथं नाही राहायचं. आपण स्वित्झर्लंडला कधी जायचं? तिने थोडं लाजत विचारलं आणि त्याने शॉकमध्ये तिच्याकडे पाहिलं. आर यू मॅड? तुला इथं सुचते? त्याने हसत विचारलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. बस असंच हसत राहा आणि हो, कधीतरी खाऊन घ्या, ती हसून म्हणाली आणि तिचा हात हातात घेतला आणि होकार दिला. हमें यहाँ क्यों लाया है, छोड़ दो. ते दोघे पण गयावया करत होते, पण बॉडीगार्ड त्यांना सोडत नव्हते. थोड़ी देर रुक जाओ, एक बार सर तुम लोगों को सज़ा देंगे, फिर तुम्हें छोड़ देंगे. बॉडीगार्ड, अरे तुम्हारा सर हमें क्यों सज़ा देगा? हमें पुलिस के पास छोड़ दो, देख लेंगे. त्यातला एक माणूस बोलला, तोच. पुलिस क्यों तुम्हें सज़ा देगी? तुम्हें मेरी वाइफ को मारने की कोशिश की तो सज़ा भी नहीं दूंगा. दरवाजामधून अविनाशचा आवाज आला. तसं सगळेने त्या दिशेला पाहिलं. आय डोंट हॅव मच टाईम. त्याने घड्याळ बघत बॉडीगार्डला इशारा केला. तसं बॉडीगार्डने एक मशीन आणून अविनाशच्या हातात दिली. आजपर्यंत करोडोंच्या डीलवर साईन करण्यासाठी त्याने तो हात वापरला होता, पण आज त्यांनी एक मशीन हातात घेतली होती. ती मशीन सुरू करताच त्याचा घरघर आवाज येऊ लागला आणि समोरच्या दोघांचा चेहरा पांढरा फटक पडला. हे काय करत आहे आम्हाला? पोलिसांना द्या बऱ्या बोलांना, सांगतोय. त्यातला एक माणूस आवाजात जर बाणत म्हणाला, पण त्याच्या डोळ्यात
भीती स्पष्ट दिसत होती. त्या दोघांना पण बॉडीगार्डनी पकडून ठेवलं होतं. अविनाश ते चालू मशीन हातात घेऊन त्यांच्याजवळ आला तसं ते दोघे पण सुटून जाण्यासाठी धडपड करू लागले. पण बॉडीगार्डची पकड घट्ट होती. मर्डर, यू बोथ डिझर्व धिस. माझ्या जानला जितकं जास्त त्रास झाला असेल त्याच्या दुप्पट तुम्हा दोघांना व्हायला हवा, अविनाश क्रूरपणे म्हणाला आणि त्याने ती मशीन दोघांच्या थरथरणाऱ्या हातावर चालवली. क्षणात दोघांच्या तोंडून अर्थकिंकाळी बाहेर पडली आणि तिथे त्या रक्ताचा सडा पडला. ते दोघे पण आता जीवाच्या आकांताने ओरडत होते. बॉडीगार्ड आणि दोघांना सोडलं होतं पण ते दोघं जमिनीवर बसून तुटलेल्या हाताकडे विवळत बघत होते. यांना रेल्वे ट्रॅकवर फेकून द्या, अविनाश मशीन हातातून फेकून देत म्हणाला आणि तिथून बाहेर पडला. आता कुठेही त्याच्या मनाला थोडी शांती मिळाली होती. पुढच्या 2 दिवसात तरी सुनंदा, मन आणि प्रभाकरला पण पकडलं. मूर्ख बाई, हे काय केलंस तू? जुईला मारण्याचा प्रयत्न केला, मिस्टर देसाईने सुनंदाच्या कानाखाली वाजवले. सुनंदा आणि प्रभाकर खुर्चीत बसले होते. अविनाश शांतपणे त्याच्यासमोर बसला होता. डॅड, रिलॅक्स. हिने फक्त ज्यांना मारण्याचा प्लॅन केला नाही, अजून खूप काही केलं आहे, बरोबर ना मॉम? अविनाश मॉम या शब्दावर जोर देत म्हणाला आणि सुनंदाचा चेहरा पडला. मी काही केलं नाही, सुनंदा म्हणाली. टेल मी द इट, नाहीतर तुझ्या गुन्ह्याची सजा मनला भोगावी लागेल, अविनाश म्हणाला आणि त्याचवेळी एक बॉडीगार्ड मनला शर्ट पकडून तिथं घेऊन आला. मन, सुनंदा ओरडली, कारण मनच्या तोंडातून रक्त येत होतं. अविनाश, त्याने काहीच केलं नाही, सगळं मी आणि प्रभाकरने केलं, त्याला सोड प्लीज, सुनंदा आता कळवळू लागली. सगळं सांग, माझ्या मॉमसोबत काय केलं, अविनाशने जळजळती कटाक्ष टाकत विचारलं आणि मिस्टर देसाई गोंधळून गेले. त्यांना आता काहीच कळत नव्हतं. तुझ्या मॉमसोबत नाही काही केलं, मी फक्त, सुनंदा पुढे काही बोलणार तोच अविनाशने उठून गन काढली आणि मनच्या डोक्याला लावली. यू हॅव जस्ट 5 मिनिट्स, मला पूर्ण माहिती हवी आहे, तरीही तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, अविनाश गन लोड करत म्हणाला आणि सुनंदा जास्तच घाबरली. सांगते प्लीज, त्याला नको काही करू, सुनंदा ओरडली. प्रभाकर खाली मान घालून बसला होता. त्याने सुनंदाकडे पाहिलं. दोघांनी एकमेकांकडे पाहून सुनंदा सांगू लागली, कल्याणी आणि प्रभाकर एकमेकांना पसंत करत होते. तेव्हा मी लहान होते, पण मला ते कळत होतं. अगदी 9वीत गेले होते. प्रभाकर दिसायला चांगला होता, शिवाय डॉक्टर बनणार होता. मला कल्याणीचा हेवा वाटू लागला. एवढा चांगला शिकलेला नवरा मिळणार म्हणून मी त्या दोघांना वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर प्रभाकरसोबत मी थोडी जवळीक करू लागले. मी मुद्दाम कल्याणीच्या नजरेत येईल असं प्रभाकरच्या जवळ जाऊन बसू लागले. मी पण तिला माझं तोंड दिसणार नाही याची पण काळजी घेतली. अपेक्षेप्रमाणे कल्याणीने प्रभाकरला सोडलं आणि तुझ्या डॅडीसोबत लग्न केलं. ती तिथून निघून गेल्यावर माझं अन प्रभाकरचं प्रेम जुळलं. आम्ही दोघांनी पण पळून जाऊन लग्न केलं, कारण घरच्यांना आमचं लग्न मान्य नव्हतं. काही वर्षांनी व्यवस्थित घालवली, पण प्रभाकर सतत काहीतरी प्रोजेक्ट करायचा नादी लागत होता. त्यामुळे तो कुठल्याच हॉस्पिटलमध्ये टिकत नव्हता. त्याचं हे नवीन काहीतरी औषध बनवण्याचं वेड आम्हाला रस्त्यावर घेऊन आलं. त्यावेळी मन खूप लहान होता, मला त्याची काळजी वाटू लागली. त्याचवेळी मी तुझ्या मॉमला एका मॉलमध्ये पाहिलं. तिच्या हातात छोटी कीर्ती होती. आजूबाजूला 2 नोकर खूप साऱ्या शॉपिंग बॅग घेऊन चालले होते. ती बाहेर येतात त्याच्यासाठी एका गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि ती आतमध्ये बसली. मी मागून हाका मारत होती, पण तिने लक्ष दिलं नाही. मला खूप राग आला. मी माझ्याच नादात तेवढी होते की मी कधी तिच्याबद्दल माहितीच काढली नव्हती. पण आता मी तिची माहिती काढली. ती खूप श्रीमंतीत लोळत होती. तिचं ते आयुष्य पाहून मला पुन्हा हेवा वाटू लागला. म्हणूनच एक दिवस मी प्रभाकरसोबत भांडण काढून सरळ तुमच्या घरी आले.
काही दिवस तिथे राहून मला तुमच्या श्रीमंतीची चटक लागली. दरम्यान कल्याणी मला समजावत होती ती फक्त माझ्यासाठी प्रभाकरला भेटून आमचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत होती. पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. आता मला ते सगळं हवं होतं जे तिचं होतं. म्हणून मी प्रभाकरसोबत मिळून एक प्लॅन केला. कल्याणीला घरातून बाहेर काढण्याचा. सुनंदा बोलता बोलता थांबली. तिच्या डोळ्यात किंचित पाणी होतं. पण तिचं बोलणं ऐकून मिस्टर देसाई, जे आत्तापर्यंत शांत उभे होते, तेव्हा धाडकन खुर्चीवर आदळले. अविनाशने लगेच पुढे होऊन त्यांना सावरलं. अविनाश, ही बाई काय बोलते? प्लॅन केला तुझे मॉमला बाहेर काढायला? मिस्टर देसाईंनी अविश्वासाने विचारले. हो डॅड, हिनेच तुम्हाला मॉम आणि या माणसाच्या अफेअरबद्दल सांगितलं. मॉम जेव्हा प्रभाकरला या बाईबद्दल बोलण्यासाठी गेली होती, तेव्हा या माणसाने मुद्दाम मिठी मारली, जी तुम्ही आणि मी एकत्र पाहिली. तुम्हाला आठवताना माझा लास्ट पेपर होता. तुम्ही मला घ्यायला आलेला, अविनाश म्हणाला आणि मिस्टर देसाईंनी डोळे गच्च मिटून दोन्ही हात चेहऱ्याने लपवला. गो अहेड अविनाश, सुनंदाकडे बघत म्हणाला. प्रभाकरने काही आयुर्वेदिक काढे बनवले होते, ज्यांनी कल्याणी स्वतःवरचा कंट्रोल हरवत होती. तिचा मेंदू सुन्न होत होता. ती काय करते ते तिला काहीच कळत नव्हतं. आणि नंतर जेव्हा ती शुद्धीत यायची, तेव्हा तिला ते काहीच आठवायचं नाही. त्यामुळे तुमच्या भांडणात कल्याणीला वाटत होतं की कदाचित तुम्ही तिला कंटाळला आहात. तुम्हाला वाटत होतं की मी तुमच्याशी खोटं बोलत आहे. सुनंदा खाली मान घालून बोलली. आता मिस्टर देसाईंचे डोळे पाण्याने टपटपले होते. कीर्ती गेली तेव्हा पण मॉम शुद्धीत नव्हती. अविनाशने धड शब्दात विचारलं. आय एम सॉरी कीर्तीला, मला काहीच करायचं नव्हतं. चुकून तिला तो काढा दिल्यावर ती कीर्तीला घेऊन गेली आणि सुन्न झाली. आम्ही फक्त या दोघांमध्ये भांडण लावून एक प्रॉपर्टीचा, कल्याणीचा अर्धा हिस्सा घेणार होतो. त्यावेळी तिच्या नावावर काहीच नव्हतं. पण या दोघांचा डिवोर्स झाल्यावर अर्धी प्रॉपर्टी कल्याणीला मिळणार होती, हे आम्हाला कळलं होतं. तिच्या नशेचा फायदा घेऊन ती प्रॉपर्टी आपण घ्यायची असं ठरलं होतं. पण झालं उलटंच. कल्याणी कीर्ती जाण्याच्या धक्क्याने वेडी झाली आणि आमच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं. पण आम्ही मग दुसरा प्लॅन केला. कार्तिकी जवळ गेली. कल्याणी आणि कीर्ती अगोदरच डिप्रेशनमध्ये होते. मी तिला सावरण्याचा नाटक केलं आणि तुम्हा दोघांना पटवून दिलं की मीच तुम्हा सगळ्यांना सांगू शकते. फक्त प्रॉपर्टीसाठी मी तुमच्याशी लग्न केलं, सुनंदा भीत भीत म्हणाली. मिस्टर देसाई तोंड हातात पकडून सुन्न बसलेले. पण मला हे माहिती नव्हतं की मिस्टर देसाईंनी कल्याणी जातात सगळी प्रॉपर्टी अविनाशच्या नावे केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आमचा प्लॅन फसला. मग मी इथेच राहिले तुम्हा सगळ्यांसोबत. तुम्हा सगळ्यांना वाटत होतं की प्रत्येक महिन्याला मी आश्रमात दान करते, पण खरं तर ते पैसे प्रभाकरला मिळत होते. त्याचं पण त्यामुळे चांगलं होतं आणि मला मनला एक उंची लाईफ मिळत होती. मला आणखी काही नको होतं. सुनंदा दीर्घ श्वास सोडत म्हणाली. यू बस्टर, यू रन द माय लाईफ. मिस्टर देसाई रागात उठले आणि त्या दोघांकडे धावले. पण वेळीच अविनाशने त्यांना पकडलं. रिलॅक्स दॅट. त्यांना त्यांची पनिशमेंट नक्की मिळेल. आय प्रॉमिस. माझ्या मॉमला वेडं केलं त्यांनी. आता आयुष्यभर या दोघांना वेड्याचे झटके देणार आहे. शिवाय माझ्या जानला आय वॉन्ट स्प्रे यू. अविनाश त्या दोघांकडे बघत म्हणाला. दात ओठ खात म्हणाला. पण जुईला मारण्याचा प्रयत्न का केला? मिस्टर देसाईंनी त्यांचा कोट नीट करत विचारलं. त्यांनी समोरच्या बाईची खूप चीड येत होती. कारण जुईने मॉमला ठीक केलं, घरात घेऊन आली. म्हणून तिला माझ्यापासून दूर करण्यासाठी त्यांनी तिलासुद्धा त्यांच्या जडीबुटी दिल्या. खोटी प्रेग्नन्सी दाखवली, पण ती दूर झाली नाही. उलट तिने यांचं ट्रस्ट शोधून काढलं. म्हणून त्यांनी तिला मारून पळून जायचा प्रयत्न केला, राईट? अविनाश रागात सुनंदाकडे पाहिलं. हो, आजपर्यंत मी जितकं केलं त्या मुलीने 2 महिन्यात शोधून काढलं.
ती मिस्टर देसाईंना सांगणार होती म्हणून तिलाच मारून पळून जाणं मी पसंत केलं. राग होता मनात म्हणून सुनंदा म्हणाली. मिस्टर देसाईंनी तिच्याकडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकला. अविनाश, आय वॉन्ट टू मीट युअर मॉम. मिस्टर देसाई म्हणाले आणि थोडं पळतच बाहेर पडले. त्यांना आता तिथे थांबायचं नव्हतं. अविनाश जे काही केलं ते फक्त आम्ही दोघांनी केलं. मनला सोडून दे प्लीज, सुनंदा गयावया करत म्हणाली. आय हेट यू मन, तोंडाचा टोमॅटो सॉस पुसत बोलला. त्याने जाऊन अविनाशला मिठी मारली पण त्याला मिठीत घेतलं आणि त्याच्या पाठीवर थोपटलं. सुनंदा आणि प्रभाकर थोडे शॉक मध्ये त्या दोघांना बघत होते. आंटी, नो यू डोंट टीचर व इट मिसेस सुनंदा, तुम्ही कुठे आहात हे मनने मला फोन करून सांगितलं होतं. ही इज माय ब्रदर आणि त्याला मी कधीच मारू शकत नाही. तसं तुम्ही दोघं गुन्हेगार आहात, सो तुम्हा दोघांना शिक्षा नक्की मिळेल, अविनाश रागात म्हणाला. ब्रो, मला घरी जायचं आहे, मन डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला. अविनाशने मानेने होकार दिला आणि बॉडीगार्डला इशारा केला. तसे बॉडीगार्ड मनला घेऊन जाऊ लागले. मन, अरे हे सगळं मी तुझ्यासाठी केलं, मला सोडून नको जाऊ मन, मिसेस देसाई मागून ओरडत होत्या. प्रभाकर भरलेल्या डोळ्यांनी मनला जाताना बघत होता. सुनंदा, नको ओरडू, तो नाही येणार परत आणि नाही आलेलं चांगलं आहे, प्रभाकर निर्जीव आवाजात म्हणाला. आणि मिसेस देसाई रडत रडत तशाच मागे खुर्चीला टेकून बसल्या, कारण त्यांचे हातपाय बांधले होते, त्यामुळे त्यांना तिथून कुठेच जाता येत नव्हतं. या दोघांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाक आणि हो, यांची चांगली ट्रीटमेंट कर, अविनाश बॉडीगार्डकडे बघत म्हणाला आणि तिथून बाहेर पडला. आज जुईला घरी आणलं होतं. तब्बल आठवड्यानंतर घर बघून जुई खुश होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिस्टर देसाई आणि कल्याणी आजकाल एकमेकांशी हसून बोलत होते, त्यामुळे तिला अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटत होतं. पण अविनाश अजूनही कल्याणीसोबत बोलत नव्हता, हे मात्र तिने नोटीस केलं होतं. जानू, रियाच्या आवाजाने जुई भानावर आली. तिने हसून रियाकडे पाहिलं. आता रियाचं थोडं पोट दिसत होतं. तू औषध वेळेवर घेशील ना, की मी थांबू इथे, रियाने तिच्याजवळ बसत विचारलं. किती काळजी घेतेस गं त्या हॉस्पिटलमध्ये, पण अविनाश नसला की तूच सगळं करत होती. अगं बाई, तू प्रेग्नंट आहेस हे विसरली की काय, जुईने हसत विचारलं. आहे लक्षात, पण तुझं टेन्शन असलं की मी सगळं विसरून जाते गं, रिया काळजीच्या सुरात म्हणाली. नाही हां, हे नाही विसरायचं, आपल्या बेबीला कधी नाही विसरायचं. बघ आपलं पिल्लू मोठं होतंय, जुई हळूच तिच्या पोटाला हात लावत म्हणाली. आणि रिया खुदकन गालात हसली. हो, आपलं पिल्लू मोठं होतंय, खूप खायला लागतं, राहुल तर सारखं सारखं काही ना काही खायला आणून देतो, बिचारा वैतागला आहे, रिया हसत म्हणाली. ए बाई, तू ठीक झाली की पहिले त्या स्वित्झर्लंडला जा, नाहीतर यावेळी अविनाश पूर्ण जग उलटपालट करेल, रिया हसत म्हणाली. आणि जुईने डोळे वटारून तिच्याकडे पाहिलं. उर्वरित भाग लवकरच. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.